नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो। देव म्हणतो, बाळा तू कशाचीही चिंता करू नकोस। मी प्रत्येक वेळी तुझ्या सोबतच असणार आहे। तुझ्या प्रत्येक संकटामध्ये मी तुझी साथ देणार आहे। तुझ्या जीवनामध्ये तू यशस्वी आता होणार आहे। तुझी सर्व स्वप्न आता सत्यात उतरणार आहेत। आता आनंदी जीवन जगणार आहेस। तुझ्या प्रत्येक कामात यशस्वी होणार आहेस, सफल होणार आहेस आणि तुझ्यासोबत प्रत्येक वेळी मी असणार आहे। जर तुम्ही सहमत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा स्वामींचा संदेश पूर्ण पहा। देव म्हणतो, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात त्या कामामध्ये तुम्ही मन लावून काम करा। स्वतःला त्या कामामध्ये झोकून द्या आणि त्या कामामध्ये उजळून निघा। देव म्हणतो, तुमच्या सफल प्रयत्नासाठी खूप प्रयत्न करत आहे। तुम्हाला खूप मोठे आशीर्वाद देव देणार आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सफल होण्यासाठी अतोनात प्रयत्न करत राहा, कष्ट करत राहा। जर तुम्ही सफल व्हायचं ठरवलं असेल तर तुम्हाला तुमची व्याकुलता अधिक प्रमाणात ती वाढवते। जर तुम्ही अधिक परीक्षेची तयारी केली असेल तर तुमचा निस्वार्थपणा जास्त वाढत जातो आणि तुम्हाला तुमचे ध्येय निश्चित करावे लागते। त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करा आणि अतोनात प्रयत्न करा। नक्कीच तुम्ही सफलता प्राप्त करणार आहात। देव म्हणतो, बाळा नेहमी दुसऱ्यांची चांगल्या गुणांची कौतुक कर, स्तुती कर, कारण अपमान अशी आहे की ते आपल्याला परत येत नाही, एक दिवस मिळतच असते। त्यामुळे कोणतीही गोष्ट करत असताना तू 10 वेळा विचार कर। देव म्हणतो, बाळा तुझ्यावर जर कोणी विश्वास ठेवत असेल तर त्याचा तू विश्वासघात अजिबात करू नकोस। जो तुझ्यावर खूप प्रेम करेल त्याला तू दुखावू नकोस। त्याला सदैव आनंदी ठेव। सर्वांची मनं तू जिंक आणि त्यांचे आशीर्वाद घे। ज्यांनी तुझ्यावर उपकार केले आहेत त्या उपकाराची तू परतफेड कर। तुला जर ते नाही जमलं तर किमान त्या उपकारांची जाणीव ठेव। त्यांना तू दुखावू नकोस। नक्की जीवनात यशस्वी होशील। यश म्हणजे भरपूर पैसा, प्रसिद्धी आहे नाही, किंवा यश म्हणजे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करता, जी माणसे तुम्ही जपता, चांगले कर्म करता, मेहनतीने कष्टाने पैसा आणि माणसे कमवता, ते म्हणजे खरे यश आहे। हेच तुला मिळवायचे आहे बाळा, हे तू मिळव। अशा वेळेला आम्ही सदैव तुझ्या सोबत आहेत। जर तुम्ही सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा। देव म्हणतो, बाळा कर्म चांगले करत राहा, फळाची चिंता करू नकोस। स्वतःच्या जीवनात आपल्या चुका ऐकून घेणे सुद्धा खूप मोठे काम आहे, कारण रोज स्वतःचे कौतुक ऐकून ऐकून कधीच कोणी पुढे जाऊ शकत नाही। कारण की आपल्या कुठे चुका होत आहेत हेच आपल्याला समजत नाही। चुकीचं असेल तरीही ते आपण करत राहतो। त्यामुळे आपल्या चुका ऐकण्याची क्षमता स्वतःच्या कानांना असू द्या। देव म्हणतो, बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, कारण तू माझा प्रिय भक्त आहेस। आता तुझे आनंदाचे दिवस लवकरच सुरू होणार आहेत। तू तुझ्या जीवनामध्ये काहीतरी चांगले बदल करायला हवे। हे चांगले बदल जर तू तुझ्या चांगल्या आनंदाच्या मार्गावर नेऊन ठेवणार आहेत। त्यामुळे हा संदेश तू बघ आणि लगेच व्हिडिओला लाईक कर। देव म्हणतो, बाळा तू हिम्मत हरू नकोस, कारण ज्यांनी तुझं भाग्य आणि नशीब लिहिलं आहे तो तुझ्या सोबतच आहे आणि पाठीशी कायम असणार आहे। त्यामुळे तू घाबरू नकोस, डगमगू नकोस, अविश्वास दाखवू नकोस। मी तुझ्या सोबतच कायम आहे। तू फक्त सत्कर्म करत राहा, कारण तुला तुझ्या यशापर्यंत पोहोचण्याचं काम आता मी हाती घेतलं आहे। मी हाती घेतलेलं काम कोणतंही असफल होत नाही। त्यामुळे तू उठ आणि कामाला लाग आणि माझे आशीर्वाद घेण्यासाठी तयार राहा। जर तुम्ही सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी आहेत असे टाईप करा। देव म्हणतो, बाळा कितीतरी मजले बंगला बांधायचा येईल, वाळू आणि विटांनी 4 भिंतींनी, पण आनंदी घर तेव्हाच बनते जेव्हा काळजी
आणि समजूतदारपणाने प्रेम छोटेसे असले तरी चालेल घर, पण घरात राहणाऱ्यांची मनही स्वच्छ, निर्मळ, परोपकारी आणि आनंदी मनाची माणसे असायला हवी. त्यासाठी तुम्ही किती मोठे घर बांधले तरी ते काहीच उपयोगाचे नाही. त्यामुळे घरामध्ये राहणाऱ्या माणसांची मने ही चांगली असायला हवीत. देव म्हणतो, बाळा, दुसऱ्याला दुःख देऊन मिळालेला आनंद हे खूप कमी काळाचे असते. त्यामुळे दुसऱ्यांना इजा होता कामा नये, दुसऱ्यांचं मन दुखता कामा नये. देव म्हणतो, बाळा, मला तू टाळू नकोस. या आठवड्यात नक्कीच तुझे चांगले होणार आहे. तुझी भयंकर चिंता दूर होणार आहे. केवळ पैशाने श्रीमंत होता येत नाही, तर खरे श्रीमंत तेच ज्यांच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक असते आणि चांगली माणसं असतात, तेच खरे श्रीमंत. जर तुम्ही सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा. देव म्हणतो, बोलणाऱ्यापेक्षा माणसं खूप मोठी असतात. बोलणाऱ्याचे सातूही विकले जातात आणि न बोलणाऱ्याचे गहू देखील विकले जात नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी चांगले बोला, विचार करा, पॉझिटिव्ह राहा आणि सत्कर्म करा आणि स्वामींच्या नामस्मरणामध्ये बुडून राहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सहमत असाल तर स्वामी आई नक्की टाईप करा. धन्यवाद.